GBS अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा आजार काही नवा नाही। दरवर्षी याचे काही पेशंट येतात आणि बरे सुद्धा होतात। पण यंदाचं वर्ष मात्र या गोष्टीला अपवाद ठरलंय। महाराष्ट्रात ठिकठिकाणी GBSचे पेशंट सापडलेत। पण या GBSनं कुठं थैमान घातलं असेल तर ते आहे पुण्यात। फक्त पुण्यात महिनाभराच्या आत GBSचे 150 रुग्ण आढळले आहेत। यातल्या 5 जणांचा मृत्यू झालाय तर 18 जण व्हेंटिलेटरवर आहेत। मागच्या वर्षभरात पुण्यात GBSचे 185 रुग्ण आढळले होते, तर सध्या हा आकडा महिन्यात 150च्या वर पोहोचलाय। त्यात पुण्यात ज्या 5 रुग्णांचा GBS मुळे मृत्यू झाला त्यातले 4 जण हे पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातले आहेत। सिंहगड रोडचा बहुतांश भाग GBS बाधित क्षेत्र म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलाय। यात सिंहगड रोडवरच्या धायरी, किरकटवाडी, नांदेड आणि नांदोशी या परिसरात GBSचे अनेक रुग्ण आहेत। याच भागात रुग्णसंख्या वाढण्यासाठी नांदेड गावात असलेल्या एका विहिरीला जबाबदार धरलं जाते। या विहिरीला राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी, स्थानिक खासदारांनी, केंद्र शासनाच्या पथकानं, आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा कित्येकांनी भेटी दिल्यात। पण या विहिरीचं रहस्य नेमकं आहे काय? या भागात आणि पुण्यात GBS पसरण्यात खरंच ही विहीर कारणीभूत आहे का? नेमकं सत्य जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। GBS आजार दूषित पाणी किंवा अन्नामुळे शरीरात शिरलेल्या विषाणू किंवा जीवाणूंमुळे होतो। त्या विषाणूंशी लढण्यासाठी शरीरातली प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते। मग या विषाणूला संपवल्यानंतर वाढलेली प्रतिकारशक्ती आपल्याच मज्जासंस्थेवर हल्ला करते। त्याचा परिणाम म्हणून घसा आणि श्वसन नलिकेला त्रास होतो। स्नायूवर आघात होऊन अचानक सुन्नपणा जाणवतो। पॅरालिसिसची लक्षणं दिसून येतात। त्यातच पूर्वीचा काही आजार असेल तर रुग्ण दगावण्याचीही शक्यता वाढते। साहजिकच आजार गंभीर आहे पण संसर्गजन्य नाही। मग एकाच भागातल्या इतक्या लोकांना हा आजार झाला कसा? पुण्याच्या नांदेडगाव भागात GBSचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर अनेकांचं लक्ष गावातल्या एका विहिरीवर केंद्रित झालं। त्यात वाढत्या GBSचं कारण दूषित पाणी असल्याची पुष्टी डॉक्टरांनी जोडली आणि त्यानंतर या विहिरीमुळे GBS पसरतोय का अशी शंका विचारण्यात आली। राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सिंहगड रोड परिसरात GBSचा उद्रेक होण्यासाठी नांदेडमधल्या विहिरीचं प्रदूषण कारणीभूत आहे असं विधान केलं आणि साहजिकच या विहिरीबद्दलची चर्चा आणखी वाढली। सगळ्यात आधी बघू ही विहीर आहे कुठे आणि कधीपासून। तर पुण्यातल्या नांदेड गावात असलेली ही विहीर 1985-86 साली बांधण्यात आली। ही खासगी विहीर आधी समीर धाडगे यांच्या नावावर होती। सध्या विहिरीसोबतच विहिरीची जागा जानकीराम कानडे यांच्या नावावर आहे। 2 आठवड्यांपूर्वीच जानकीराम कानडे यांचं निधन झालं। थोडक्यात जवळपास 40 वर्षांपासून या विहिरीमधून पाणी पुरवठा होतोय। किरकटवाडी, कोल्हेवाडी, नांदेड आणि नांदोशी या आजूबाजूच्या गावांमध्ये या विहिरीमधून पाणी जातं। मागच्या काही वर्षात यात DSK विश्वचाही काही भाग समाविष्ट करण्यात आलाय। थोडक्यात या भागातल्या सगळ्या नागरिकांना याच विहिरीमधलं पाणी जातं, तेही अगदी मागच्या 40 वर्षांपासून। ही विहीर खासगी असली तरी या विहिरीच्या मालकांनी 5 गावांचा पाणी पुरवठा कधीच रोखला नाही किंवा पाणी पुरवठ्याच्या बदल्यात कधी कसलेच पैसे घेतले नाहीत। विहिरीचे मालक बदलले, जागा मालक बदलले, महानगरपालिकेची हद्द बदलली, तरी सुद्धा या विहिरींमधून होणारा पाणी पुरवठा थांबला नव्हता। या विहिरीवर 5ही भागांच्या वेगवेगळ्या मोटारी आहेत। त्या गावातले कर्मचारी यायचे आणि मोटार चालू करून आपापल्या गावांना पाणी पोहोचवण्याचं काम करायचे। नांदेडमधली लोक असतील किंवा विहिरीचे मालक, कोणीही यांना अडवणूक करत नाही आणि पाणी पुरवठा सुरूच राहतो। आज 40 वर्षांपासूनचा पायंडा। काही वर्षांपूर्वी ही गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली। तेव्हा महानगरपालिकेकडून पाणी पुरवठ्याबद्दल ठोस उपाययोजना करण्यात येईल असं बोललं जात होतं। मात्र याबद्दल कुठलंच ठोस पाऊल उचललं गेलं नाही आणि विहिरीतून सुरू असलेला पाणी पुरवठाच कायम ठेवण्यात आला। महानगरपालिकेचा कंट्रोल आला असला तरी ही विहीर ओपनच आहे। यावर कुठले आच्छादन अगदी आत्तापर्यंत नव्हतं। विहीर रस्त्यालगतच असल्यानं यात आजूबाजूचा कचरा सुद्धा पडायचा। नांदेड गावातल्या स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी या विहिरीमध्ये कुत्रा किंवा डुक्कर पडून मेल्याची चर्चा झाली होती, पण यावर लगेचच काही ठोस उपाययोजना झाली नाही। त्यामुळं खरंच एखादं जनावर यात पडलं होतं का अशी शंका गावकऱ्यांकडून विचारली जात आहे। ही शंका उपस्थित होण्याचं कारण म्हणजे जेव्हा जनावर विहिरीत पडल्याची चर्चा झाली त्यानंतर ज्या भागात या विहिरीतून पाणी पुरवठा होतो त्या भागातल्या नागरिकांना जुलाब आणि उलट्या झाल्याची प्रकरणं पुढे आली। यामुळे लोक आजारी पडली आणि त्यानंतर त्यांना GBSची लागण झाली असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। जर वेळीच यावर उपाययोजना केल्या असत्या तर हा प्रकार घडलाच नसता। पुणे महानगरपालिकेनं दुर्लक्ष केलं म्हणून हा प्रकार वाढला
असा आरोप सुद्धा या भागातल्या नागरिकांनी केलाय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दाट लोकवस्तीच्या भागात पाणी पुरवठा करणाऱ्या या विहिरीत पाणी येतं कुठून? तर विहिरीत पाणी येण्याचा कुठलाही नैसर्गिक स्रोत नाहीये। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामधून या विहिरीत पाणी सोडलं जातं। मग हेच पाणी प्रक्रिया न करता बंदिस्त पाईपलाईन मधून किरकटवाडी, नांदेड, धायरी, कोल्हेवाडी आणि नांदोशी या गावातल्या नागरिकांना पुरवलं जातं, असा दावा स्थानिक नागरिक करतात। आधी या गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती होत्या, त्यावेळी विहिरीतून शुद्ध पाणी पुरवठा होतोय का यावर प्रत्येक ग्रामपंचायतीचं लक्ष असायचं। पाण्याच्या टाक्यांची नियमित साफसफाई केली जायची। पावसाळा आला की पाण्याचं क्लोरिनीकरण करून शुद्ध पाणी देण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या जायच्या। त्यानंतर काही वर्षांपूर्वी या गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश करण्यात आला। साहजिकच या विहिरीची दखल घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेकडे गेली। या गावातल्या नागरिकांनी केलेल्या आरोपांनुसार त्यानंतरच शुद्ध पाणी पुरवठ्याचा बोजवारा उडाला। विहिरीची स्वच्छता ठेवण्याचं काम महानगरपालिकेनं ठेकेदारांना दिले, पण त्यांच्या माणसांकडून वरवर साफसफाई केली जाते। ते रोजच सफाईसाठी येतात असंही नाही। जे सफाई करणारे अनुभवी कर्मचारी होते त्यांना महानगरपालिका प्रशासनानं दुसरीकडे पाठवलं। विहीर रस्त्याला लागून असल्यानं त्यात कचरा पडतो, त्याच्याकडेही प्रशासनाकडून लक्ष दिलं जात नाही। आम्ही महानगरपालिकेला कर भरतो, मात्र आम्हाला शुद्ध पाणीही मिळत नाही। विहिरीच्या आजूबाजूला सांडपाणी वाहतं। तसंच खडकवासला धरणाभोवती असलेल्या फार्म हाऊस आणि हॉटेल्समधून सुद्धा कुठलीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट खडकवासल्याच्या पाण्यात सोडलं जातं। त्यानंतर हेच पाणी या विहिरीत येतं आणि प्रक्रिया न करता आमच्या गावात पिण्यासाठी सोडलं जातं। याबद्दल अनेकदा तक्रार केली असली तरी प्रशासनानं याकडे नेहमीच दुर्लक्ष केलंय। प्रदूषण आणि हलगर्जीपणाकडे दुर्लक्ष करत जीबीएस साठी फक्त नांदेडच्या विहिरीला जबाबदार धरून बदनाम केलं जातंय। इतकी वर्ष आम्ही याच विहिरीचं पाणी पितोय, तेव्हा आम्हाला कुठला त्रास झाला नाही, मग आत्ताच कसा झाला? पाण्याच्या स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतली जात नाहीये का, असा आरोप नांदेड गावच्या स्थानिक नागरिकांनी केलाय। या भागाला शुद्ध पाणी पुरवठा होण्यासाठी मागच्या कित्येक दिवसांपासून या विहिरीवर फिल्टरेशन प्लांट बसवण्याची मागणी होत आहे, मात्र याबद्दल पुणे महानगरपालिकेनं कोणतेही ठोस पाऊल उचललं नाही, असा दावा इथल्या स्थानिक नागरिकांनी केलाय। याबद्दल पुणे महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, ज्या जागेत विहीर आहे ती जागा खासगी आहे, मात्र मालकानं सदिच्छा म्हणून विहीर बांधायला परवानगी दिली आहे। असं असलं तरी फिल्टरेशन प्लांटसाठी सध्याची जागा योग्य नाही। सध्या आम्ही त्याच ठिकाणाहून पाणी पुरवठा सुरू ठेवत आहोत आणि पाणी दूषित होणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत। पहिल्यांदा जीबीएसचं प्रकरण समोर आल्यापासून पाण्याचे नमुने नियमितपणे तपासले जात आहेत, पण अद्याप त्यात कोणतेही विषाणू आढळलेले नाहीत। पाणी पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या मालकीची जमीन निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार पुढच्या 30 ते 40 वर्षांची गरज लक्षात घेऊन एक वॉटर फिल्टरेशन प्लांट उभारला जाईल, असंही जगताप म्हणाले आहेत। या सगळ्यात या विहिरीला राजकीय नेते, केंद्रीय पथकाचे अधिकारी अशा अनेकांनी भेटी दिल्यात। या विहिरीवर जाळी बसवण्याचं काम सुरू आहे, सोबतच क्लोरीन पावडर टाकण्यासाठी ड्रम बसवला आहे, पण या जाळीला गंज चढू शकतो आणि पाणी अजून खराब होऊ शकतं, असा दावा गावकऱ्यांकडून केला जातोय। इथल्या दूषित पाण्यामुळे जीबीएस पसरला असं बोललं जात असलं तरी हा संसर्गजन्य नसलेला आजार पिंपरी चिंचवडमध्येही पसरलाय आणि सोबतच सातारा, नागपूर आणि कोल्हापूरमध्येही। त्यामुळे पुण्यात जीबीएस पसरवणारी विहीर म्हणून या विहिरीवर आरोप होत असले तरी जीबीएसचा प्रादुर्भाव सगळ्या पुण्यात झालाय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। या विहिरीमधलं पाणी दूषित असेल तर विहिरीतून होणारा पाणी पुरवठा थांबवून पाणी स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे। शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत असलं तरी सध्या या विहिरीला पर्यटन स्थळासारखी गर्दी आहे, ज्यामुळे मुख्य विषय भरकटल्याची तक्रार सुद्धा या गावकऱ्यांकडून केली जाते। दूषित पाण्यामुळे या भागात जीबीएस पसरला असला तरी मग बाकीच्या भागांचं काय, या प्रश्नाचं उत्तर मिळणंही महत्त्वाचं आहे। तेव्हाच या जीबीएस मागचं सत्य उलगडणार आहे। या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।